नमस्कार. 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 आज तुम्ही शेतकरी आहे. आज मी तुम्हाला एक मुलाखत घ्यायसाठी आम्ही आलो तुमची. तर मला एवढं सांगा, हे काय आहे? हे गाजराचं मिशन आहे. गाजराचं मशीन यात काय करावं लागतं? हे घालून गाजरं धुवायचं. गाजरं धुवायची, त्याला पाणी बी खर्च आहे, पाणी बी खर्च आहे, हां, त्यामुळं लाईट बिल खर्च आहे, लाईट बिल खर्च आहे, धुणारीचं खर्च आहे. गडी माणसं लागते. गडी माणसं किती लागतात? गडी माणसं त्याला 4 गडी माणसं लागतात. गडी माणसं किती लागतात? 4. 4. मग ह्यात इन्कम आहे तुमची? रक्कम काय नाही त्यात, हां, उगाच आपलं जगायचं म्हणून जगायचं. जगायचं म्हणजे शेतकऱ्याला कामाला कष्ट लागावं लागतंय. होय, कामाला कष्ट लागते. शेतकऱ्याला काय राहत नाही. औषध लय महागली, खतं लय महागली, हां, त्यात काय राहत नाही. तुम्ही फक्त सेंद्रियच करता? सेंद्रियच बी होय. हां, सेंद्रिय करतात बघा शेतकरी. आणि बसलिंग पुजारी म्हणून नाव आहे यांचं. आणि दुसरी गोष्ट सांगायची इच्छा अशी आहे की लहान पोरं शाळेला जातात का नाही? जाते तिथे शाळेला पाठवत जावा. शाळेला पाठवतो. रानात मोठी झाली तर रानात बी करायला पाहिजे पोरांनी. आता दोन्ही पोरं शेतीच करते माझी. मुलीपुरी कुठं पोरं शेती करते. करतात होय? हां. बरं. ते जमाना आता जरा वेगळं झालंय, तुम्हाला काय वाटत नाही? वेगळं म्हणजे लय फरक पडलाय नाही. काय झालं? पूर्वी काय होतं? पूर्वी काय होतं, रोगराई कमी होतं. हां, आता रोगराई लय वाढली. बरं. आणि औषधीवर DHT लावलंय सरकारनं. हां, ती काय हटणार. बरं. आणि कांदा निर्यात परवा हे. उठवलंय. हां, कांदा निर्यात परवा उठवलंय. कांदा, निर्यात परवा उठवलंय. बर त्याला बी हे दर नाही. बर आणि दुसरं सोयाबीन बियाण उडीद केलं तर दर नाही. बर मग आता काय इलाज नाही. ते गाजरावर आम्ही उगाच आता पोट भरते म्हणून करते. बर नाहीतर काय राहत नाही त्यात तर. काय म्हणजे शेतकऱ्याला काय राहत नाही? राहत नाही. बघा, ऐका, सर्व जनतेला माझी एक विनंती आहे. शेतकऱ्याचा काबाड कष्ट करणारा शेतकरी असतो. जगाच्या ताटात अन्नदाता हा शेतकरी असतो. शेतकऱ्याशिवाय जनतेला पर्याय नाही. जनतेनं समजून घ्यायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, असं काबाड कष्ट, आता तुम्हाला काय झालंय? हे मला राबून पॅरेलिस मारलं. हां, हे काम करून आता घरी बसून आहे मी. बर. गोळ्या औषधाला मला पैसा तापत्र उडते. शेतीत काय मिळत नाही. भाऊ बहिणी किती आहे? भाई भाऊनी आमचं तिघी बहिणी हां, ती वाटणे मागते. बर ती सुप्रिया सुळ्यानं कायद्या काढला. ते कायदा बंद व्हायला पाहिजे. बर काय माहिती का, त्यांच्यामुळं आमचं सगळे नुकसान व्हायला. हां, निम्मा हिस्सा बसवले भावाची बहिणीची. हां, बहिणीला तिकडनं नवऱ्याकडनं बी मिळते हां, आणि इकडं भावाकडनं बी मिळते. हां. हे डबल हिस्सा बहिणीला मिळालेलं आहे. म्हणजे तुमचा अर्थ असा झाला हे बंद व्हायला की पाहिजे. बहिणी भावाचं नातं मोडलं गेलं. मोडलं. हा. बहिणी ती दिवाळीला येत होती, हां, ती बंद झालं. बर. आणि आयार मायारला येत होतं. आया मारला येत होती, राखी बांधायला येत होती. हां, ते नातं तुटलंच ते कायद्यामुळं. बर. मग ते कायदा रद्द व्हावं आमची इच्छा आहे. असं तुमचं शेतकऱ्याचं म्हणणं आहे. म्हणणं आहे. ऐका, जर आता बहिणी भाऊनं जर नातं मोडलं, मेलं तर बी येत नाही ते एकमेकाला. ते एकमेकाला जर एकामेकाला येत नाही. ती वाटणीसाठी हे होतंय. मग आणि त्यांचं पहिलं ते सरकारनं ठेवलं तर 10% ते रुपयात ते बरं होतं. हां. आता निम्मा हिस्सा त्यांचं बहिणीचं ठेवलंय. माझं म्हणत होतो, मला तर ह्यांनी सोडलं जन्मजन्मीच बहिणी भावाचं आईबाचं नातं मोडलं. कसलं कलियुग आलं बघा हे. हा? नाही, ती सुप्रिया सुळ्यानं कायद्या काढला तर रद्द व्हावं आमची इच्छा आहे. असं आहे. हा, बरं. सुप्रिया सुळ्यानं काय आहे की हां. कायद्या काढला का निम्मा हिस्सा बहिणीचं. हां, ही एकटी बन असल्यामुळे ती भावाची हिस्सा बसायला गेली. हां. तर आमचं शेतकऱ्याचं सगळी वाट लागले. सत्यानाश झालं सगळं. सत्यानाश झालं. ऐका, कायदा रद्द जनतेनं व्हावा. ऐका ही. कायदा रद्द व्हावं.